नमस्कार मित्रांनो. तर आता तसं नमस्कार घालण्यासारखं काही नाहीये. कारण मार्केटने आपल्या सगळ्यांना आज खूप मोठा चमत्कार दाखवलाय. आणि गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय का जसंही डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफ जो आपल्यावरती 50% लावलाय, तेव्हापासून मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटते. तेव्हा आता नमस्कार घालून काय उपयोग नाही, कारण मार्केटने चमत्कार आपल्याला दाखवलाय. पण तरी आपल्याला मार्केटचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच आता आपल्याला पहिल्यांदा काय काय घडामोडी झाल्या ते आपण जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट अशी आहे, की झालं असं का काल डोनाल्ड ट्रम्पकडनं असं वक्तव्य आलं होतं का टॅरिफवरती आपण काहीतरी सोल्युशन काढू शकतो, म्हणजे जरा सकारात्मक विचार होऊ शकतो. पण शेवटी डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्यानंतर जे असं खास असं आपल्याला स्पष्टीकरण यायला पाहिजे मार्केटला, ते का आलेलं नाही. म्हणजे एक कुठेतरी न्यूज वगैरे हवेत हवेत चालू होती असं जाणवतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे का आपल्या मार्केटमध्ये जे एफ आय आहे ते कंटिन्युअसली सेलिंग करत आहेत. आणि एका आपण जो महत्वाचा सपोर्ट आहे त्या सपोर्ट लेवलच्या आपण जरा खाली आलोय. म्हणजेच आपण मोठ्या चांगल्या निगेटिव्ह झोन मध्ये आपण क्लोज झालोय. आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर हा जो आज जो फॉल सगळा बघायला भेटला तर झालंय काय. एक तर आज मंथली एक्सपायरी होती आणि त्या मंथली एक्सपायरीचा प्रेशर जो होता तो प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये सहन करावा लागणार होता. कारण आपलं तसं बोलणंही झालेलं होतं का आपल्याला मंथली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरीचा आपल्याला सामना करावा लागू शकतो व्हॉलॅटिलिटीचा. पण आज मार्केटने आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट दिल्या. म्हणजेच मार्केटनी आज आपल्याला अप साईडला पण थोडंसं रिकव्हरी भेटली, त्यानंतर परत रिकव्हरी झाल्यानंतर परत डे लो सुद्धा तोडला. तर अशा प्रकारची मुवमेंट आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि आता एकंदरीतच आपण आता जाणून घेऊया की काय काय इथे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते ते. तर इथे या ठिकाणी 28 तारखेला आपण बघूया काय झालं. सकाळी पहिल्यांदा सकाळी हा आपल्याला जो एक असा फॉल जो आहे तो फॉल आला. त्यानंतर परत आपल्याला त्या ठिकाणी जी याच्यावाली एक अशी शार्प आपल्याला त्याच्यावाली रिकव्हरी पण बघायला भेटली. आणि परत नंतर त्या ठिकाणी आपल्याला शार्प फॉल सुद्धा बघायला भेटला. पण हा फॉल असा होता का जो डेज लो सकाळचा जो लो होता, सकाळचा लो मार्केटनी तोडला. हा बघितला आपण, सकाळचा जो लो होता तो लो मार्केटनी तोडला. तर ह्या अशा प्रकारे सगळी मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटली. आणि मग आता करे तो करे क्या, तर हा मोठा प्रश्न आहे. आणि आपण मी जे तुम्हाला पहिल्यांदाही बोललेलो होतो का आपल्यासाठी जो पहिला सपोर्ट जो मी सांगितला होता, तर तो सपोर्ट आपल्याला कोणता होता, 24,680. आणि तो सकाळीच ब्रेक झाला. आणि सकाळीच ब्रेक झाला म्हटल्यानंतर मार्केटचं त्यावेळेस सेंटिमेंट खराब झालं. पण तरी आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न एकदा केला मार्केटने. म्हणजे जो सकाळचा फॉल झाला त्या फॉल नंतर परत एक आपल्याला रिकव्हरी आली. आणि त्या रिकव्हरी नंतर आपल्याला ती लेवल क्रॉस करण्यापर्यंत किंवा ती लेवल आहे तर ती लेवल मार्केटने क्रॉस करायचा प्रयत्न केला. पण तो काही झाला नाही. आणि शेवटी शेवटी मग आता काय होती, मंथली एक्सपायरी होती, आपले सगळे इंडेक्स सगळे स्टॉक्स वगैरे त्याची ही सगळी सगळी मंथली एक्सपायरी असल्यामुळं आपल्याला मार्केटवरती प्रेशर बघायला भेटला. आता जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये आता काय आपल्याला जाणवतं ते आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा एका दिवसाचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण जाणून घेऊ. हा जर आपण चार्ट जर बघितला तर एका दिवसाच्या चार्ट वरती आता काय दिसतंय आपल्याला, तर हे बघा. आता हे चार्ट जर बघितले तर आपल्याला सध्या बघा या 3 दिवसामध्ये एक शार्प फॉल आपल्याला मार्केटमध्ये झालाय. पण आता इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे का काय आपल्याला उद्या करायचंय. ठीक आहे. आता बघा हा जो आपला आजचा सकाळचा जो टॉप आहे तो आहे अराउंड 24,700. आपण क्लोज झाले 24,500 ला. आणि मग आता आपल्या दृष्टीनं काय करायला पाहिजे ते आपण एकदा जाणून घेऊ. पण त्याकरता थोडासा ही लोअर साईडला आपण इथे आले, लोअर साईडला या साईडला. आणि इथे लोअर साईडला आपण बघूया तर इथे आपल्याला सपोर्ट आहे. हा सपोर्ट कुठे दिसतोय, सपोर्ट दिसतोय 24,339. मार्केटनी तर आज आपण बघूया 24,500 तोडलाय. आणि आता मे बी पॉसिबिलिटी आहे या लेवल पर्यंत सुद्धा आपण येऊ शकतो, 24,300 आणि 40 पर्यंत, का जो आपला 7 तारखेचा आपला हे होता लो होता. आणि हा इथला जो गॅप होता, आता इथे हा जो गॅप होता मार्केटने सगळा फिलअप केला बघा.
हा एवढा मोठा गॅप होता. हा गॅप मार्केटनी आपल्याला ह्या ठिकाणी सगळा फिलअप केलाय. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो का मार्केट नेहमी गॅप आपल्याला फिलअप करतं. मग आता आपल्याला करायचं काय, करे तो करे क्या. ठीक आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या का आता मार्केट एकदम ओव्हरसोल्ड झालेलं आहे. आणि इथे आता ह्या सगळ्या ओव्हरसोल्ड मार्केटमध्ये काय होतंय, बाय केला तरी स्टॉप लॉस वाचतोय आणि सेल केला तरी सुद्धा स्टॉप लॉस वाचतोय. कारण आज आपण सकाळी बघितलं असेल सगळ्यांचे काय हाल झालेत. म्हणजेच जर याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर लावला आपण तरी तुम्ही बघू शकता. बघा, एक तर पहिली गोष्ट अशी झाली, काय आलं का पहिल्या 15 मिनिटामध्येच मार्केटनी जो सकाळचा एक होता फॉल, तो फॉल सगळा क्लिअर केला. कुणाला काही कळूनच दिलं नाही मार्केटनी. म्हणजेच आता जर समजा एका पण म्हणून एक असा शार्प फॉल आला तर पुट घ्यायला पण कोणाला किंवा त्या शॉर्ट करायला सुद्धा कोणाला डेअरिंग होत नाही. पण एखाद्याने केलीच डेअरिंग तर मार्केट परत उलट फिरलं. सगळे त्या ठिकाणी वाजून टाकले स्टॉप लॉस आणि सगळ्यांना वाटलं बाबा चला मार्केट मोमेंटम मध्ये आले. परत मार्केटने दिला एक लो टाकून. म्हणजेच काय होतंय, जर जर अशी मुवमेंट जर झाली तर मग आपल्याला त्या ठिकाणी जरा जो काही सामना करावा लागतो तो सामना स्टॉप लॉसचा करावा लागतो. मग आता करायचं काय उद्या, तर करण्यासाठी बघा बाय करायचं असेल आपल्याला तर पहिली गोष्ट जो आपल्याला एक झोन दिसतोय बघा, ह्या ठिकाणी आपण बघतोय का इथून आपल्याला एक ह्या कॅन्डलच्या वरती ब्रेकआउट भेटला होता आणि ती आहे 24,564. आणि त्यानंतर आपल्याला इथूनच एक मोठा आपल्याला ब्रेकडाऊन सुद्धा बघायला भेटला. म्हणजेच आपण जर समजा 24,500 अराउंड 60च्या आसपास जर गेला तरच उद्या आपल्याला त्या ठिकाणी बाय ट्रेड मध्ये बसायचंय. म्हणजे इथं ही गोष्ट क्लिअर झाली आपली. एक 24,560च्या वरती जर गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये बाय ट्रेडला बसू शकता. आणि जर खाली आलाच तर मग आपल्याला वाट बघायची आहे. ती वाट कुठपर्यंत बघायची बघा, वाट कुठपर्यंत बघायची आहे, मध्ये एक सपोर्ट आहे बघा इथे तुम्ही, आपल्याला हा एक सपोर्ट दिसतोय मध्ये, तो अराउंड आहे 24,466च्या आसपास. म्हणजेच राऊंड फिगर असा पकडूया का 24,450 आणि वरती 24,560. जर ह्या लेवलला आला तर बाय करू शकता. पण हा एल असणार तुम्हाला 24,340चा आणि इथून इथपर्यंत हे असणार आहे टार्गेट. आणि जर इथं बाय केला तर टार्गेट मे बी 24,700 पर्यंत असू शकतं. पण आता काय झालेलं आहे, एकदम आपण आहे ओव्हरसोल्ड मध्ये आणि शार्प बाउन्स बॅक सुद्धा आपल्याला त्याचा सामना करावा लागू शकतो. शार्प बाउन्स बॅक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. तेव्हा ह्या लेवलला शॉर्ट करणं थोडंसं आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. आणि आता आपण जरा थोडं बघूया आपल्या बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये. बँक निफ्टीचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळं स्ट्रक्चर वीक झाले आणि बँक निफ्टीने आज आपला जो 53,000 जो 800 आहे तोही लेवल आपल्याला त्या ठिकाणी आज आपला रिटेस्ट केले. बघा इथे आपण या ठिकाणी एक लाईन मारूनच ठेवली होती. आणि बँक निफ्टी जर समजा 54च्या वरती नाही टिकला तर बँक निफ्टी 53,000च्या दिशेने पण मी जाऊ शकतो. पण आता इथे सध्या आपण याच्या बँक निफ्टीमध्ये काही डोकं लावण्यात अर्थ नाहीये. जर बँक निफ्टीमध्ये तरीही कोणाला खरेदी जर करायचीच असेल तर तर खरेदी करण्यासाठी झोन आहे बघा, हा जर हा झोन जर क्रॉस केला तरच खरेदी करा. तो आहे आपला 54,330च्या वरती जर गेला तर खरेदी करू शकता. मे बी तिथून टार्गेट तुम्हाला 55,000च्या आसपास बघायला भेटेल. पण एल जो असणार आहे तो ठेवायचा आहे 53,800चा स्टॉप लॉस. जर समजा आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी असं वाटलं रिकव्हरी आली आहे किंवा गॅप अप ओपनिंग झाले तरची ही गोष्ट आहे. आणि याच्या खाली जर बघितलं तर मग जरा वेट करा, आपण त्या ठिकाणी 53,200च्या आसपासचा वेट करा, मग त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपल्याकडं साधारणतः सकाळच्या वेळेस आपल्याला प्री मार्केट आपलं असतं. म्हणजे साधारणतः पहिली 7-8 मिनिटं आपल्याकडे मार्केट ओपन होतं, पण नंतर मध्ये परत 8 मिनिटं आपल्याला सुट्टी असते. नंतर 9:15ला खरं मार्केट चालू होतं. पण त्यावेळेस आपल्याकडे फ्युचर ऑप्शनचं काही ट्रेड होत नाहीत किंवा त्याचा डाटा काही दिसत नाही.
आता BSE ने ठरवलंय का साधारणतः 3 ऑक्टोबर पासून त्यांनी ठरवलंय का 3 ऑक्टोबर पासून ते आपल्या याच्यामध्ये फ्युचर ऑप्शन मध्ये सुद्धा म्हणजे जे काही मार्केट प्री ओपन आहे तर ते मार्केट प्री ओपन चालू ठेवायचा त्यांचा विचार आहे, असं एकंदरीत चित्र आहे. तेव्हा मग आता त्याचा आपल्याला BSE वरती पण त्याचा आपल्याला फरक बघायला भेटू शकतो. आता थोडं बघूया आपण, आपला FIDI चा डाटा आलेला आहे का काय. मगाशी बघितलं होतं, डाटा काय आला नव्हता. थोडे इंडेक्स आपण एकदा जाणून घेऊया कुठे कुठे आज करेक्शन झालेलं आहे. तर आज सगळीकडेच आपल्याला सगळा हाहाकार बघायला भेटलाय. कुठेही कुठल्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये ना रिकव्हरी बघायला भेटली ना कुठे काही बघायला भेटले. पण बघा सगळेच इंडेक्स लाल आहेत आज. फक्त आपला कन्झ्युमर ड्युरेबल्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला साधारणतः 0.5% वरती होता. प्लस त्यामध्ये पण बघू शकता आपण का कोणकोणते स्टॉक्स आपल्याला होते पॉझिटिव्ह. ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय कल्याणजी ज्वेलर्स आहेत, बाटा इंडिया, वर्लपूल, टायटन कंपनी, वोल्टास, ब्लू स्टार वगैरे, अंबर हॅवेल्स वगैरे. तर असे स्टॉक त्या ठिकाणी प्लस मध्ये होते. आणि बाकीचे जर आपण सगळे इंडेक्स बघितले सगळीकडे आता आपल्याला एकदम धुळधाण वगैरे सगळी झालेली दिसली. आणि त्यामुळे कुठल्याच इंडेक्सला काय आपल्याला असं काय असं म्हणू शकत नाही आपण का हा कमी पडला आणि तो कमी पडला, सगळेच पडलेले आहेत. FIDI चा डाटा जो आहे तो डाटा अजून काही आलेला नाहीये. काय झालंय FIDI च्या डाटाला काही कळना अजून. डाटा अजूनही तो आलेला नाहीये. ठीक आहे. तर म्हणजेच आता एकंदरीतच आपण बघितलं असेल तर ह्या निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचंय ते आपण जाणून घेतले. पण आता अर्थातच काय आहे का ह्या सगळ्या घडामोडी आहे, ह्या घडामोडी असं होतंय का आपल्या मार्केटला सध्या जागतिक घडामोडीचं काही नाही पडलेलं. आता टॅरिफ मुळे काय होणार आहे का बऱ्याचशा कंपन्यांचं नुकसान होणार आहे, बरेचसे एक्सपोर्ट वगैरे करणाऱ्या कंपन्यांचं नुकसान होणार आहे. आता त्याचं जे आकलन आहे ते आकलन जसं जसं कंपन्यांना होतंय आणि तसं तसं मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला भेटतो. आणि आता थोडस आपण आता बघूया युरोपामध्ये आपल्या याच्यामध्ये काय चालू आहे आपल्या डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यात. तर तिथे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय नॅसडॅक प्लस मध्ये आहे, परत त्यांचा डाव जोन्स आहे तो थोडासा फ्लॅट टू निगेटिव्ह आहे. आणि कमोडिटी मध्ये बघितलं आपण तर त्या ठिकाणी कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला क्रूड ऑइल मध्ये जरा थोडं करेक्शन बघायला भेटतंय. त्यानंतर आपल्या नॅचरल गॅस मध्ये थोडंसं करेक्शन आहे. चांदीमध्ये 1% तेजी आहे चांदीमध्ये, परत सोन्यामध्ये तेजी आहे 0.5%. बॉन्ड यील्ड अमेरिकेमधले बघितलं तर काही फ्लॅट टू निगेटिव्ह आहेत. म्हणजे बाकी ग्लोबल मार्केटचा आपल्यावरती काय ती गोष्ट आपण आता आपल्या डोक्यातून काढूनच टाकायची का ग्लोबल मार्केट आपल्याला साथ देतील वगैरे वगैरे वगैरे. जरी साथ दिली तरी काय होतंय का आपलं मार्केट आपल्याला साथ देत नाही ना. आपले FIDI आहे तिथे काय एक एक दिवस हा खरेदी करतो, एक दिवस तो खरेदी करतो, असं झाले. नाही असं नाही झालेलं, फक्त FIs लिंक करतायत, DIs बाय करतायत, अशी सगळी आपल्याकडे परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आता आपल्या मार्केटला सहारा आपणच देऊ शकतो, ग्लोबल मार्केट आपल्याला काही सहारा देऊ शकत नाही. ठीक आहे. तेव्हा आता एकंदरीतच इथे आपण थांबूया. बोलता बोलता आपला जवळ 13 मिनिटाचा आपला सगळा व्हिडिओ झालाय. तेव्हा कुठलाही ट्रेड करताना एक तर आपल्या उद्या काय आहे, उद्या मंथ एंड आहे, विकेंड आहे. आणि मार्केटमध्ये आपल्याला साधारणतः दुपारच्या सत्रामध्ये थोडीफार रिकव्हरी पण बघायला भेटू शकते. किंवा जर असं वाटलं का बाबा काहीतरी शनिवार रविवारी परत एखादी खराब न्यूज येऊ शकते तर त्यानंतर आपल्याला त्यावेळेस आपल्याला थोडासा फॉल सुद्धा बघायला भेटू शकतो. तेव्हा उद्या पण असंच मार्केट व्हॉलटाईल राहणार आहे. पण का म्हणजे आज जेवढं व्हॉलटाईल होतं तेवढं नसणार आहे. आपण याची जरा थोडी काळजी घ्या. ओके. तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया उद्या नवीन विषयासह.